नंदुरबार जिल्हा पालकमंत्री हसनजी मुश्रीफ हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांना महाराष्ट्र राज्य लघु वेतन सरकारी कर्मचारी महासंघ मंत्रालय मुंबईतर्फे प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निवेदनात म्हटले आहे की 14 एप्रिल 1981 शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त किंवा वैद्यकीय दृष्ट्या शासकीय सेवा देण्यास अपात्र ठरलेल्या किंवा स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या अशा वर्ग 3 व वर्ग 4 श्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास विनाअट शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे। राज्य शासनाच्या सर्व विभागातील मंजूर असलेली वर्ग 3 व वर्ग 4 ची रिक्त पदे सरळ सेवेने त्वरित भरण्यात यावीत। सध्या स्थितीत देण्यात येत असलेल्या अर्जित रजा 300 दिवस रजा रोखीकरण देण्यात येते, त्याऐवजी 600 दिवसांचे रजा रोखीकरण देण्यात यावे। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवाऱ्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्थाकरिता शासकीय रास्त दरात किमतीमध्ये खुली जमीन किंवा आरक्षित करून घ्यावी। राज्य राखीव पोलीस बलातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी उदाहरणार्थ स्वयंपाकी, सफाईकार, धोबी, न्हावी यांना पोलीस जवानांप्रमाणे कौटुंबिक आरोग्य योजनेचा लाभ मिळावा। केंद्राप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी यांना वाहतूक भत्ता व वैद्यकीय भत्ता देण्यात यावा अशा प्रकारे अनेक मागण्यांचं निवेदन देण्यात आलेलं आहे। यावेळी उपस्थित संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गिरीश भाऊ चौधरी, धुळे जिल्हा अध्यक्ष राहुल वाघ, धुळे जिल्हा उपाध्यक्ष विजय बाविस्कर, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष गोकुळ पाटील, धुळे जिल्हा खजिनदार संजय खैरनार, धुळे जिल्हा शहर अध्यक्ष धीरज भाऊ चव्हाण, शहर उपाध्यक्ष राधेश्याम देसाई व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनील गवळी सहसंपादक तथा पत्रकार, नाशिक, धुळे, मालेगाव, नंदुरबार।